आयोडीन जे आपल्या आहारामध्ये जेवढं पाहिजे मात्रेत तेवढं कमी असणं हे एक त्याचं महत्त्वाचं काम आहे. त्यानंतर थायरॉइड नोड्यूल्स म्हणजे गळ्याच्या तिथे थायरॉइडच्या सेल्स वाढतात आणि नोड्यूल्स फॉर्म करतात. बऱ्याच वेळा हे असिम्प्टोमॅटिक असतं. त्याची ट्रीटमेंट करण्याची देखील गरज नसते. आणि सगळ्यात शेवटी जो आहे तो थायरॉइड कॅन्सर. त्याबद्दल मी जास्त काही बोलत नाही. हे थोडंसं कंपॅरिझन केलं आहे. तुमच्यापैकी सगळ्यांना लक्षात आलं असेल, की आपल्याला जे लक्षणं दिसतायत हे कुठेतरी या लिस्टमध्ये हे सगळे आहेत. हायपोथायरॉईड आणि हायपरथायरॉईड या दोन्हीमध्ये अपोझिट लक्षणं दिसतात. कारण की हायपोमध्ये जे हार्मोन्सचं प्रमाण आहे ते कमी प्रमाणात असतं आणि हायपरमध्ये जास्त प्रमाणात सिक्रीट होतात. हेअर लॉस दोन्हीमध्ये देखील आहे. तुमच्यापैकी ऑलमोस्ट सगळ्यांची ही पहिली कंप्लेंट असते, की आमचे केस फार गळत आहेत, थिन झाले आहेत. तर हे लक्षण याच्यामध्ये दोन्हीमध्ये दिसतं. त्यानंतर गॉइटर, रिड्यूस हार्ट रेट मगाशी जसं मी बोलले याच्यामध्ये पाल्पिटेशन दिसून येतं. त्यानंतर ड्राय स्किन, वेट गेन, हायपोमध्ये वेट गेन असतं आणि हायपरमध्ये वेट म्हणजे वाढत नाही लवकर. नंतर मेमरी प्रॉब्लेम असतात. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कुठेतरी मेटाबॉलिझम डिस्टर्ब असल्यामुळे कॉन्स्टिपेशन हे एक लक्षण हायपोथायरॉईडमध्ये दिसतं. कुठेतरी डायजेशन डिस्टर्ब असतं आणि हायपरथायरॉईडमध्ये डायरिया हे असं लक्षण दिसतं. सिव्हिअर पी-एम-एस हे बऱ्याचशा स्त्रियांना फेस करावा लागतो हा प्रॉब्लेम. मेन्स्ट्रुअल सायकलच्या आधी जे काही मूड स्विंग्स होतात, ज्याला प्री-मेन्स्ट्रुअल सिंड्रोम म्हणतात. तर ते बऱ्याचशा लेडीजमध्ये ज्यांना थायरॉइडचा प्रॉब्लेम आहे, त्याच्यामध्ये हे लक्षणं दिसून येतात. आणि हेच जर पुढे अगदी जास्त दिवस हे जर इम्बॅलन्स राहिला, तर याचं रूपांतर अगदी डिप्रेशनमध्ये देखील होऊ शकतं. नंतर हाय कोलेस्टेरॉल, थायरॉइडचे प्रॉब्लेम जास्त दिवस असेल, तर त्या व्यक्तींना हार्ट डिसीज होण्याचे चान्सेस देखील जास्त असतात. मग मॉडर्न सायन्समध्ये याच्यासाठी ट्रीटमेंट काय आहे? तर तुमच्यापैकी बरेच जण औषधं घेतायत. तर ती औषधं नक्की काय आहेत? हायपरथायरॉइडिझममध्ये जी औषधं दिली जातात, तर ती काय काम करतात? तर जे जास्त प्रमाणात जे हार्मोन तयार होतंय, ते हार्मोनला स्टॉप करण्याचं काम हे मेडिसिन करत असतात. नाहीतर रेडिओ ॲक्टिव्ह आयोडीन ही एक ट्रीटमेंट आहे. नाहीतर खूपच अनकंट्रोल असेल, तर डायरेक्ट सर्जरी हा ऑप्शन असतो, की थायरॉइड ग्लँड पूर्णपणे काढली जाते. आणि हायपोथायरॉईडमध्ये काय करतात, की जे शरीर बनवू शकत नाहीये थायरॉईड हार्मोन, तर ते बाहेरनं सिंथेटिक फॉर्ममध्ये गोळीच्या स्वरूपात ते हार्मोन घेतलं जातं. मग आपल्यापैकी बरेच जण 25, 50, अगदी 125 एवढा हाई डोस घेणारे सुद्धा पेशंट्स आहेत. हे आत्तापर्यंत आपण एक कल्पना आली असेल आपल्याला, की इथे कुठे रूट कॉज वरती काम केलं जात नाहीये, की फक्त तयार होत नाही हार्मोन बाहेरनं घ्या गोळीच्या स्वरूपात किंवा जास्त प्रमाणात तयार होते हार्मोन, तर मग ते कंट्रोल करण्यासाठी औषधं घ्या. पण याच्यामध्ये कुठेही रूट कॉज वरती काम केलं जात नाहीये. त्यामुळेच आपल्यापैकी सगळ्यांना असं होतं, की औषधं मी घेतीये, पण तरी लक्षणांमध्ये कुठे रिलीफ नाहीये. लक्षणं तर आहे तशीच आहे. मी सफर होतीच आहे. तर म्हणून मग याच्यापुढे आयुर्वेद काय म्हणतो हे थोडंसं आपण बघूया. तुम्ही म्हणाल आयुर्वेदामध्ये हे असं थायरॉइड सारख्या आजारांचं वर्णन केलं आहे का हो? तर नक्कीच. ह्या नावाने नक्कीच केलं नसेल थायरॉइड. पण थायरॉइड सारख्या सगळ्याच व्याधींचं जे हल्ली लाईफस्टाईल डिसऑर्डर म्हणून जे आहेत, अशा सगळ्याच जे आहेत व्याधींचं वर्णन नक्कीच आयुर्वेदामध्ये करून ठेवलं आहे. आचार्यांनी असं सांगितलं आहे, की अनुक्त व्याधी म्हणजे त्या व्याधीचं नाव हे महत्वाचं नाहीये. महत्वाचं आहे, की त्याच्यामध्ये जे दोषांचं इम्बॅलन्स झालेलं आहे. तुमच्यापैकी सगळ्यांना माहिती असेल, की आयुर्वेद हा त्रिदोषांवरती हा बेस असा हे आहे. तर त्याच्यामध्ये प्रत्येकाच्या शरीरामध्ये वात, पित्त, कफ हे 3 प्रकारचे दोष असतात. ते जर नॉर्मल असतील, समप्रमाणात असतील, तर तुम्ही हेल्दी आहात आणि ह्यामध्ये कुठेतरी अ, अ, इम्बॅलन्स झाला, कमी जास्त झाले, तर ते कोणत्या ना कोणत्या व्याधीचं कारण ठरतं. तर थायरॉइडमध्ये काय होतं? तर हायपोथायरॉइडमध्ये काय होतं? तर याच्यामध्ये वातदोष आणि कफदोष हे 2 दोष कुठेतरी हे झालेले असतात, डिस्टर्ब झालेले असतात. याची कारणं प्रत्येक पेशंट टू पेशंट वेगळी असतात. हायपरथायरॉइडिझममध्ये काय होतं, वात आणि पित्त हे 2 दोष कुठेतरी इम्बॅलन्स झालेला असतो. आज मी ह्या औषधी चिकित्सेबद्दल जास्त बोलणार नाहीये. कारण की आयुर्वेदामध्ये असं नाही की थायरॉइडचा पेशंट आला आणि सरसकट सगळ्यांना एकच प्रकारचं औषध द्यायचं.
तर आपल्याला व्यक्तीची प्रकृती पाहावी लागते. त्याचा हेतू काय? त्याचं कारण काय? हे शोधून मग आपण चिकित्सा करतो. आज मी त्याबद्दल जास्त बोलणार नाहीये. आयुर्वेदामध्ये असे काही म्हणजे एस्पेक्ट्स आहेत, की ते समजल्यानंतर आपण थायरॉइड नक्कीच कंट्रोलमध्ये आणू शकतो आणि जर कोणते यासारखे आजार होऊ नये यासाठी देखील काळजी घेऊ शकतो आणि आधी जसं मी सांगितलं, की नक्की थायरॉइडचे कारण काय हे कुठेच आपल्याला समजत नाहीये. तर आयुर्वेदाच्या माध्यमातून ही कारणं देखील तुम्हाला नक्कीच समजतील. तर सगळ्यात पहिल्यांदा जो आहे तो आहार. आयुर्वेदिक डाएट. तर मग आयुर्वेदामध्ये असं काय सांगितलं आहे डाएट, आहाराविषयी? तर आयुर्वेद असं सांगतो, की स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षणम. सगळ्यात आधी आयुर्वेदामध्ये असं सांगितलं, की असं नाही, की फक्त एखाद्या व्यक्तीला कोणता ना कोणता आजार झालाय आणि मग त्यासाठीच फक्त आयुर्वेद आहे, असं नाही. सगळ्यात पहिलं जे आहे ते स्वस्थ व्यक्तीचं स्वास्थ्याचं रक्षण करणं आणि त्यासाठी सगळ्यात जे 3 पिलर्स सांगितले, त्याच्यात सगळ्यात पहिला जो सांगितला आहे आहार. मग आयुर्वेदामध्ये कोणता असा फॅन्सी डाएट सांगितलाय का हो, की हेच घ्या तुम्ही, हे घेऊ नका. तर आयुर्वेदामध्ये अगदी काही सिंपल बेसिक सिद्धांत आहाराविषयी सांगितले आहेत. त्याच्यामध्ये सगळ्यात पहिला जो येतो तो म्हणजे आपला अग्नी. अग्नी ही एक कन्सेप्ट सांगितली आहे. तर अग्नी म्हणजे काय? तर आपला डायजेस्टिव्ह फायर. म्हणजे ज्याप्रमाणे आपण जे काही अन्न ग्रहण करतो, तर त्याचं रूपांतर जे एनर्जीमध्ये होतं, जे आपण आधी पाहिलं मेटाबॉलिझम, त्यालाच आयुर्वेदामध्ये म्हटलं आहे, की अग्नी ही कन्सेप्ट आहे. आपण बऱ्याच वेळा म्हणतो, की एखाद्या व्यक्तीची इम्युनिटी चांगली आहे, कारण की ती सारखी आजारी पडत नाही. एखाद्या व्यक्तीची सारखी जर आजारी पडत असेल, तर म्हणतो इम्युनिटी कमी आहे. तर आयुर्वेदाच्या दृष्टीने तुम्ही जर इम्युनिटी म्हणजे काय म्हणाल, तर त्या व्यक्तीचा अग्नी त्या व्यक्तीचा अग्नी कसा आहे याच्यावरती त्याचं स्वास्थ्य डिपेंड असतं. मग तुम्ही काहीही खा. जर तुमचा अग्नी चांगला असेल, तर तुम्हाला त्यातनं कोणते आजार होणार नाही. आणि जर तुमचा अग्नी हा वीक असेल, तर तुम्ही कितीही हेल्दी अन्न खाल्लं, तरी देखील ते कोणत्या ना कोणत्या आजाराचं कारण ठरणार आहे. मग ह्या अग्नीला कसं प्रोटेक्ट करायचं? तर त्यासाठीचा पुढचं जे सांगितलं आहे, हे योगशास्त्रात आणि आयुर्वेदात दोन्ही याच्यामध्ये सांगितलं आहे, की लंघनम परमौषधम. लंघन करणं हे सगळ्यात मोठं जे आपण म्हणतो औषध आहे. लंघन म्हणजे काय? तुम्ही म्हणाल, "मग आम्ही 7-7 दिवस आम्ही फक्त फ्रूट ज्यूस घेऊन राहतो किंवा फक्त सलाड खातो, म्हणजे लंघन का?" तर नक्कीच नाही. आयुर्वेदात किंवा योगशास्त्रामध्ये हे लंघन असं सांगितलेलं नाही. लंघन म्हणजे काय? मित आहार. म्हणजे अगदी कमीत कमी प्रमाणात जो सुपाच्य आहार आहे, तो घेणं म्हणजे लंघन. तर हे अधून-मधून हे लंघन केल्याने हे डायजेस्टिव्ह फायर जे आहे आपलं, तर ते एक मेंटेन राहतं. ते जरा स्ट्राँग बनतं. खाली जसं लिहिलंय, की "अ हेल्दी गट इस अ वे ऑफ लीडिंग अ हेल्दी लाईफ." जसं मी सांगितलं, आयुर्वेदात जे सांगितलं, की ज्याचं गट हेल्थ चांगली आहे, तो हेल्दी मनुष्य असं आपण म्हणतो. इथे एक चित्र दाखवलंय महाराष्ट्रीयन थाळीचं. हे एक परिपूर्ण आहाराचं हे एक उदाहरण आहे. आयुर्वेदात असं कोणतंही सांगितलं नाही, की हेच तुम्ही घ्या, ते घेऊ नका. जसं सांगितलं गेलं, की चौरस आहार असला पाहिजे. तर त्याचं हे एक उत्तम उदाहरण आहे. त्यामुळे आयुर्वेदात अगदी साध्या कन्सेप्ट सांगितल्या आहेत, की तुम्ही जिथे राहता त्या देशानुसार, तुमच्या प्रकृतीनुसार, जो काळ आहे त्यानुसार, तुमच्या वयानुसार तुम्ही अन्न घ्या. हे एक अगदी सिंपल गोष्ट सांगितली आहे. जर तुमचं वेळ अशी सांगितली आहे, की संध्याकाळी सूर्यास्तानंतर तुम्ही खाऊ नका. त्यावेळी डायजेशन आपलं स्लो झालेलं असतं किंवा सकाळचा नाश्ता हा हलका असला पाहिजे. दुपारचं 12 वाजताचं जेवण, ज्यावेळी सूर्य अगदी माथ्यावर असतो, त्यावेळी आपलं डायजेशन खूप चांगलं असतं. तर त्यावेळी तुमचं हेवी मील त्यावेळी गेलं पाहिजे आणि संध्याकाळचं कमीत कमी जेवण आणि तेही सूर्यास्ताच्या आधी असलं पाहिजे. अशा अगदी सिंपल गोष्टी सांगितल्या आहेत आणि तुम्ही स्वतः ह्या गोष्टी ॲप्लाय करून बघा. 1 महिन्यामध्ये मी तुम्हाला चॅलेंज देते, की तुमच्यामध्ये नक्कीच तुम्हाला फरक जाणवेल. पुढचा जो येतो आहार झाल्यानंतर विहार. विहार म्हणजे काय? तर दिवसभरामध्ये तुम्ही काय-काय ॲक्टिव्हिटी करता? बरेच पेशंट म्हणतात, की आम्ही रोज वॉकिंगला जातो 1 तास. 1 तास आम्ही अ, एक क्लास जॉइन केला योगा क्लास आणि दिवसभर काय तर मग आम्ही घरीच असतो, आम्ही आराम करतो. तर इथे ॲक्चुअली असं अपेक्षित नाहीये.
दिवसभरात जो ॲक्टिव्ह टाईम किती आहे, तो महत्त्वाचा आहे. फक्त सकाळी जर तुम्ही 1 तास व्यायाम केला आणि दिवसभर अगदी आराम, सेडेंटरी लाईफस्टाईल असेल, तर नक्कीच त्याचा तुम्हाला उपयोग होणार नाहीये. तर त्यामुळे काही ना काहीतरी ॲक्टिव्हिटी करत राहा आणि यासाठी महत्त्वाचं आहे, की टाईम मॅनेजमेंट. दिवसाच्या सकाळीच तुम्हाला माहिती पाहिजे, की टू डू लिस्ट, की आज दिवसभरात मला काय-काय करायचं आहे. त्यावेळीच ते होणार आहे. नाहीतर बरेच जण कंप्लेंट करतात, की "अहो, आम्हाला खूप काही करायचंय, पण वेळच मिळत नाही." यासाठी सगळ्यात महत्त्वाचा आहे तो टाईम मॅनेजमेंट. त्यानंतर महत्त्वाचा येते ती गोष्ट एक्सरसाइज. तुम्ही म्हणाल, की मग तुम्ही कोणतं एक्सरसाइज रिकमेंड कराल आम्हाला, की कोणतं एक्सरसाइज करू? तर मी इथे सांगेल, की कोणत्याही प्रकारचं तुम्हाला जे आवडेल त्या प्रकारचं एक्सरसाइज करा. तुमची जी प्रकृती असेल, तुमचं वय असेल, तुमच्याकडे जे अवेलेबल साधनं असतील, त्यानुसार कोणतीही एक्सरसाइज तुम्ही करू शकता. इथे खूप सारे ऑप्शन सांगितलेत. फक्त फिजिकल ॲक्टिव्हिटी महत्त्वाची आहे, तुमची आवड महत्त्वाची आहे. मग तुम्ही डान्स देखील करू शकता. मग एक्सरसाइजचे खूप प्रकार आहेत. फक्त याच्यामध्ये महत्त्वाचं आहे, की कन्सिस्टन्सी. असं नाही, की आज मी एक्सरसाइज केली आणि 4 दिवस मग मी आराम केला. तर कन्सिस्टन्सी ही सगळ्यात महत्त्वाची आहे. 1 महिना तुम्ही कंटिन्यू एक्सरसाइज करून बघा. बरेचसे प्रॉब्लेम तुमचे यातच सॉल्व्ह होतील. त्यानंतर महत्त्वाचा भाग येतो लाईफस्टाईल. ह्या चित्रांवरनं तुम्हाला एक लक्षात येईल, की पूर्वीची आपले पूर्वज होते, त्या काळी एक कशी लाईफस्टाईल होती आणि आत्ताची लाईफस्टाईलमध्ये किती बदल झाला आहे. एक अर्बनायझेशन झालं, नवीन-नवीन सुखसुविधेची साधनं अवेलेबल झाली. ही माणसाने आपल्या सोयीसाठी निर्माण केली. पण खरं तर दिवसेंदिवस माणूस त्यामुळे अधिक जास्त आळशी होत चालला आहे, सुस्त होत चालला आहे आणि या टेक्नॉलॉजीवरती खूप डिपेंड होत चालला आहे. आणि हेच सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे, की जे हल्ली सगळे जे लाईफस्टाईल डिसऑर्डर्स जे दिसतायत, की फिजिकल ॲक्टिव्हिटी नाहीये आणि स्ट्रेसचं प्रमाण भयंकर वाढलेलं आहे. तर हेच सगळे आणि मग हे लाईफस्टाईल डिसऑर्डरमध्ये कोणते आहेत? तर त्यात तुमचं हे थायरॉइड पण आहे, डायबिटीज पण आहे, हार्ट डिसीज आहे, हायपरटेन्शन आणि अगदी कॅन्सरसारखे आजार देखील आहेत त्याच्यामध्ये. तर तुम्हाला याच्यावरनं लक्षात येईल, की कुठेतरी आपण प्रगती केली आहे, पण त्याचे नुकसान देखील आपण हे करतोय. कुठेतरी त्याला एक लिमिट करणं गरजेचं आहे. पूर्वी खेळाचे प्रकार, मुलांमध्ये जे फिजिकल ॲक्टिव्हिटी होत होती, पण आता दिवस-दिवस मुलं आपले फक्त टीव्ही, मोबाईल घेऊन बसतात. त्यामुळे लहान मुलांमध्ये देखील डायबिटीजचं प्रमाण आपल्या देशामध्ये प्रचंड वाढलं आहे. म्हणजे सांगायला दुःख वाटतं, की आता भारत हा डायबिटीजची कॅपिटल बनला आहे आणि त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त यंग पॉप्युलेशन जास्त आहे आणि कारण हेच, की हे जे आपलं लाईफस्टाईल जे बिघडलं आहे, आपलं बदललं आहे ते. खरं तर भारताला एवढ्या उदंड अशा संस्कृतीचा वारसा आहे. पण म्हणजे बाहेरचे देशातले लोकं सुद्धा आता आपल्या संस्कृतीचं अनुकरण करत आहेत. पण असं झालंय, की आपण वेस्टर्न कंट्रीचं कुठेतरी अनुकरण करत आहोत. आपल्या संस्कृतीला विसरत चाललो आहोत. हे पण एक महत्त्वाचं कारण आहे, की बऱ्याचशा आजारांमध्ये, की पूर्वी एक सुसंवाद साधला जायचा. पर्सनली कॉन्टॅक्टमध्ये लोकं असायचे. हल्ली फक्त मोबाईलवरती एकमेकांना हाय, हॅलो केलं जातं. त्यामुळे पण कुठेतरी मन मोकळं होत नाहीये आणि त्यामुळे स्ट्रेस मुळे जे बरेचसे आजार आहेत ते होतायत. हा एक सर्कॅडियन रिदमचं एक हे आहे, की नेचरमध्ये एक सायकल आहे. त्याप्रमाणे ते कनेक्टेड आपल्या शरीराशी आहे. तर आपण त्या नेचर बरोबर त्या सायकल प्रमाणे वागत नाही. त्यामुळे देखील आपल्या शरीरात जो इम्बॅलन्स जसा हार्मोनल इम्बॅलन्स आहे, तर तो कुठेतरी कारणीभूत ठरतो आहे. याचं एक साधं उदाहरण देते, की संध्याकाळी जेव्हा सूर्यास्त होतो, अंधार पडायला लागतो, त्यावेळी शरीरामध्ये मेलाटोनिन नावाचं एक हार्मोन एक तयार व्हायला लागतं. हे मेलाटोनिनचं काम काय आहे? तर आपल्या सगळ्या सिस्टमला शट डाउन करणं आणि आपल्या शरीराला झोपेसाठी तयार करणं. पण हल्ली असं होतं, की संध्याकाळी 6 नंतरच बऱ्याचशा ॲक्टिव्हिटीज स्टार्ट होतात. आपलं डायजेशन पण जे स्लो झालेलं असतं. असं होतं, की रात्री 9, 10, 11 वाजता जेवण करणारे देखील माझे बरेचसे पेशंट आहे. जेवणार आणि झोपणार आणि त्यामुळे हा कुठेतरी शरीराचा रिदम बिघडतो आहे आणि तो बऱ्याचशा आजारांना कारणीभूत ठरत आहे. मग आता थायरॉइड आणि माइंड याचा काही कनेक्शन आहे का हो? तर नक्कीच आहे. ही सोमॅटिक डिसऑर्डर हा शब्द तुम्ही ऐकला आहे का? हल्ली असं सांगितलं गेलं आहे, की 70 ते 80% जे आजार आहेत, ते त्याचं कारण कुठेतरी आपल्या